बुलढाण्याच्या लोणारमध्ये डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली। इंधन तुटवड्याचा फटका लोणार तालुक्यात वाहनधारकांना बसला। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यानं मोठी अडचण होत होती। दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पंपावर डिझेल आलं आणि मग नागरिकांची डिझेल मिळवण्यासाठी झुंबड उडाली। आपल्याला माहिती आहे, सध्याचा काळ हा मशागतीचा काळ आहे। शेतकऱ्याला गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः बैलजोडी हा प्रकार जो आहे तो खूप कमी झाला। त्यामुळे सगळ्या प्रकारे यंत्राने ही शेती केली जाते आणि त्या नांगरणीपासून सगळी पाळीपर्यंत सगळं हे आता ट्रॅक्टरनं केलं जातं। अशा वेळी ऐन पेरणीच्या तोंडावरती जर मशागतीसाठी हे डिझेल उपलब्ध झालं नाही तर अशा वेळी शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। जर पाऊस यावर्षी लवकर आला तर शेतीची सगळी कामं खोळंबतील, पेरणी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे एक प्रकारे काही जणांच्या मनात पॅनिक सुद्धा आहे की परिस्थिती पुढे अजून बिघडेल का आणि त्यामुळे सुद्धा गर्दी वाढती असं कळतंय। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राज्यातल्या विरोधी पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। कोल्हापुरात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली। कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात फुलेवाडी पंपावर आंदोलन करण्यात आलं, यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। मुंबईतल्या मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन केलं। मेहबूब शेख यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नागपुरातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाई, इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। नाही, सरकार खोटं बोलतंय। सरकारचे एक मंत्री म्हणतात एक महिना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे। मुख्यमंत्री म्हणतात काही काळजी करायचं कारण नाही। हे सुपरफिशियल सगळं आहे। लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायचं काम सरकार करतंय। लोकांना हळूहळू मग पंप का बंद पडायला लागलेत, पंप का बंद व्हायला। आता आज देखील मला आत्ता फोन येतात, जिथं आंदोलन जाते तिथं सकाळीच पंप बंद आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल नाही आहे, यामुळे बंद आहेत पंप। एकीकडे पेट्रोल आणि गॅससाठी रांगा लागलेल्या असताना महिलांच्या किचनचं बजेट कोलमडलंय। इंधनानं तर खाद्यतेलाला महागाईचा चटका बसला। खाद्यतेलाच्या या किमतीत किलो मागे 5 ते 7 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, जागतिक बाजारपेठेतली उलाढाल आणि आयात खर्च यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्याचं दिसून येत आहे। भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 56 ते 60% खाद्यतेल आयात करत असल्यानं आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत किमतीवर झालाय। तेलाच्या किमती वाढल्यानं किचनच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे। ॲक्च्युली वाढ तर तेव्हाच झाली जेव्हा हे युद्ध सुरू होतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आता 25-30 रुपये डब्यावर वाढ 2-3 दिवसात दिसते आहेत 15 लिटरच्या डब्यावर, आणि लिटर मागे 5 रुपये 6 रुपये वाढेल, आणि पण ही हळूहळू वाढ होईल। माणसाचे तर खूप हाल होतात ते महागाईमुळे। आणखीन काय, आता ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या तर महाग झाल्या तरी घ्याव्याच लागतं। पण आता मग तुम्ही खाद्यतेलाच्या वापरामध्ये कपात कराल का, म्हणजे काय कराल नेमकं? कपात म्हणजे आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कमीच घेतो, त्यापेक्षा अजून कमी किती घेणार आहे।